नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे। नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या चर्चा रंगत असतानाच अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे। या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांचे अंदाज चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ज्योती वाघमारे यांनी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे, तर भाजपाने 4 उमेदवार दिले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार निवडणूक लढवत आहेत। शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे, रोहित टिळक आणि शायना NCR या 4 नावांवर चर्चा सुरू होती। यामध्ये ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे। मात्र अखेर पक्षाने ज्येष्ठांना डालवत ज्योती वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवला आहे। हा निर्णय शिंदे यांच्या धक्कातंत्राचा भाग मानला जात असून पक्षात नव्या नेतृत्वाला वाव देण्याचा संदेश दिला गेल्याचे बोलले जात आहे। सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे। मोची समाजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरीब कुटुंबाची आहे। शैलीदार निवेदिका फरड्या वक्त्या म्हणून ज्योती वाघमारे या सोलापूरकरांना परिचित आहेत। मातृभाषा तेलुगू, इंग्रजी भाषेत PhD, मराठीवर प्रभुत्व असलेल्या ज्योती वाघमारे एक प्रभावी वक्ता ठरतात। गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून काम केले आहे। ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित पॅथरचे कार्यकर्ते होते। ते एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे, पण चळवळ पाहून लोकांनी त्यांना सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते। ज्योती वाघमारे यांनी देखील 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केले होते, पण नंतर त्या राजकारणातून अलिप्त झाल्या। यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश केला। त्यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडली। अनेक जाहीर सभांमधून त्यांनी ठाकरे गटावर तोफ डागण्याचे काम केले। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी स्वतःची ओळख प्रस्थापित केली होती। जून 2022 रोजी शिवसेनेत मोठी फूट पडली। शिवसेनेत पडलेल्या फुटीत त्यांना संधी मिळाली। डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यावेळी शिंदे गटात महिला नेतृत्वाची मोठी पोकळी होती। त्यांनी प्रवेश करून ती पोकळी भरून काढण्याचे काम केले। त्याचे बक्षीस म्हणून शिंदे गटाकडून त्यांची नियुक्ती शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता म्हणून करण्यात आली। त्यासोबतच त्यांच्याकडे संपर्क प्रमुख धाराशिव जिल्हा ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती। भाजपाकडून 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। पक्षाच्या विद्यमान संख्याबळानुसार 3 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात। मात्र 4थी जागा जिंकण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या गटातील अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे। भाजपाने विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।